तर बातमी आहे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती सुरू असलेल्या महत्त्वाच्या आंदोलनाची। राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, दुरवस्था झाली आहे आणि अशा स्थितीत टोल आकारणी सुरू असल्यानं त्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे। आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक काँग्रेसचे नेते यात सहभागी झाले। सतेज पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। रस्त्यांची दुरावस्था असून देखील टोल नाक्यांवर टोल आकारला जातो। पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर आज काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। कोल्हापुरातल्या किनी टोल नाक्यावर काँग्रेसचं जे तीव्र आंदोलन आहे ते सध्या सुरू आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी आमदार सतेज पाटील आहेत, त्यांच्याशी आपण संवाद काय सांगाल साहेब, आज जे निदर्शनं केलेत? आमची अपेक्षा एवढीच आहे की हा रस्ता व्यवस्थित नाही आहे, टोल कशासाठी द्यायचा? सहापदरीचं काम चालू आहे, काम तर पूर्ण करा, नाही तर सर्व्हिस रोड चांगले करा, तोपर्यंत आम्ही टोल देणार नाही। आमची खरं तर अनेक वेळा सांगून सुद्धा सरकारनं यावर ठोस उपाययोजना केलेल्या आहेत। आज नेमकी तुमची दिशा कशी असणार आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर असे या आंदोलनाची दिशा आहे आणि त्यामुळे सरकारनं जागा व्हावं, स्पष्टपणे आम्हाला सांगावं की नेमकं यामध्ये सरकार काय करणार, या पुढची दिशा कशी असणार तुमची? आता आम्ही इथं बसणार आहोत, सरकारचे अधिकारी बोलतील, काय करणार आहे ते सांगतील, नाहीतर रस्ता रोको करावा लागला तर आम्हाला करावं लागेल। नक्कीच या पुढची सरकारनं दिशा ठरवावी, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो पुणे ते कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरू, असा इशारा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी दिलेला आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर। तर थेट या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू झालेली आहेत, सध्याचे आंदोलनासंदर्भातले काय अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, सकाळी 10 वाजल्यापासून काँग्रेसनं कोल्हापुरातल्या किनी टोल नाका या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे, निदर्शनं करण्यात आलेली आहेत। जी पुणे ते कोल्हापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्गावर अनेक खड्डे आहेत, रस्त्यांची दुरावस्था आहे, त्यामुळं असं असताना देखील टोल नाक्यावर टोल आकारला जातो। यामुळं अनावश्यक जो टोल आहे तो टोल कुठेतरी बंद करण्यात यावा अशी काँग्रेसकडून मागणी करण्यात आलेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून जिल्ह्यातले आमदार, अनेक नेते या ठिकाणी किनी टोल नाका या ठिकाणी उपस्थित आहेत। जे सांगली असेल, हातकणंगले असेल, शिरोळ, इचलकरंजी या भागातून अनेक नेते असतील, कार्यकर्ते असतील या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण महामार्गाची जी वाहतूक आहे ती सध्या अडवण्यात आली आहे। जर का प्रशासनानं ही जी टोल आकारणी आहे ती जर का लवकरच बंद केली नाही तर आणखी तीव्र हे जे आंदोलन आहे ते आंदोलन करू, असा इशारा देखील आमदार सतेज पाटील यांनी देण्यात आलेला होता। सध्या या महामार्गावरची जी जवळपास वाहतूक आहे ती जवळपास 1 किलोमीटरवर संपूर्ण वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। या संपूर्ण मार्गावर जो टोल आकारणी केला जातो, रस्त्यांची जी दुरावस्था आहे ती तरी देखील टोल आकारणी केली जाते, ही हा टोल बंद करावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येते। त्यामुळे आज सकाळपासून आता दुपारपर्यंत सुद्धा काँग्रेसनं जे आंदोलन आहे ते आपलं अद्याप चालूच ठेवल्याचं चित्र सध्या आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय हे आंदोलन सुरू आहे आणि अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन करताना सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।